ई-केवायसी सह तांत्रिक कारणांमुळे 5 लाखांहून अधिक शेतकरी मदतीपासून वंचित राहिलेले आहेत। 5 लाख शेतकऱ्यांचे तब्बल 355 कोटी सरकारी तिजोरीमध्येच पडून आहेत। मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांचे 165 कोटी सरकारी तिजोरीमध्ये पडून असल्याची माहिती कळतेय। मुख्य सचिवांच्या जिल्हानिहाय आढाव्यानंतर ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। बहुतांश रक्कम ई-केवायसी अभावी पडून असल्याचा प्रशासनाचा दावा आहे। तर तांत्रिक कारण आहे ई-केवायसीचा आणि त्यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिलेत। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, या तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांची कशी चिंता वाढलेली आहे, मदतीपासून ते कसे वंचित राहत आहेत? खरं तर 2 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी ई-केवायसीची अट रद्द केल्याची या ठिकाणी घोषणा केल्याचं मला आठवतंय। मात्र तरी देखील ई-केवायसी शेतकऱ्यांकडनं केली जाते आणि ती ई-केवायसी केली नाही म्हणून शेतकऱ्यांचे पैसे या ठिकाणी अडून ठेवण्यात आलेले आहेत। तर शासनाने 31,628 कोटी रुपयांचं अतिवृष्टी ज्या भागामध्ये झाली आहे त्यांना पॅकेज घोषित केलं। निवडणुकीमध्ये देखील आचारसंहितेत ती अट शिथिल केली की शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत करता येईल तशा प्रकारचं विशेष परिपत्रक निवडणूक आयोगाने देखील काढलेलं होतं। मात्र त्याचा प्रत्यक्ष फायदा बऱ्याच शेतकऱ्यांना झाला नाही असं या ठिकाणी दिसून येत आहे। 5 लाखापेक्षा अधिक शेतकरीचा जो अतिवृष्टीची जी मदत आहे ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचू शकलेली नाही। त्याचं कारण आहे की या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही आणि त्यामुळे सर्वाधिक जी मदत या ठिकाणी शासनाच्या खात्यात पडून आहे ती छत्रपती संभाजीनगर विभागातली आहे, म्हणजे मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यातली आहे। आणि ही जी एकूण सगळी जी याची जी किंमत आहे ते 165 कोटी 72 लाख एवढी आहे आणि त्यामध्ये सर्वाधिक मराठवाड्यातली जी आहे ती नांदेडमध्ये या ठिकाणी पडून आहे। 55,811 शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही आणि त्यामुळे त्यांचे 31 कोटी 56 लाख रुपये हे शासनाच्या तिजोरीत पडून आहेत। त्या पाठोपाठ बीडमध्ये 15 कोटी 27 लाख पडून आहेत। छत्रपती संभाजीनगर मध्ये 28 कोटी या ठिकाणी पडून आहेत। हिंगोलीमध्ये 13 कोटी पडून आहेत आणि त्यामुळे मराठवाड्यात सर्वाधिक शेतकऱ्यांची रक्कम शासनाच्या तिजोरीत या ठिकाणी पडून आहे आणि फक्त त्याचं कारण जे आहे ते ई-केवायसी केलं नाही आणि त्यामुळे ही पडू नये अशा प्रकारचं सांगितलं जात आहे आणि सचिवांनी ही सगळी बैठक घेतल्यानंतर ही आकडेवारी पुढे आलेली आहे। नक्कीच हे खूप धक्कादायक आहे। केवळ अशा जाचकटींमुळे शेतकऱ्यांपर्यंत गेल्या 2 महिन्यांपासून ही मदत पोहोचू शकत नाहीये। कृष्णा, या संदर्भातले अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।